हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महापारेषण विद्युत सहाय्यक 3 फेब्रुवारी 2025ला झालेला थर्ड शिफ्टच्या पेपरचं ॲनालिसिस करणार आहे. तर थर्ड शिफ्टला कोणकोणते क्वेश्चन्स होते आणि त्याचे राईट आन्सर्स काय आहे. ज्या विद्यार्थ्यांनी याच्या आधीचे व्हिडिओज नसेल पाहिले त्यांनी ते पाहून घ्यावे. त्याच्यातून तुम्हाला खूप सारी हेल्प होऊ शकते क्वेश्चन्सला म्हणजे ॲनालिसिस करण्यामध्ये, की नेक्स्ट ज्या चुका आहे त्या आपल्या महावितरणमध्ये झाल्या नाही पाहिजे. ठीक आहे, पहा आता इथे पहिलाच क्वेश्चन आहे. फॉल्ट करंट दिलेला आहे तुम्हाला 3000 एम्पियर, सिटी रेशो दिलेला आहे 400/5 आणि पर्सेंटेज PSB आहे 50% आणि फाइंड PSM काढायचा आहे. हे आपण शिकलेलो आहोत चॅप्टर नंबर 18 मध्ये. आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना म्हटलं होतं की हे मोस्ट ऑफ द करून जा, तुम्हाला डेफिनेटली याच्यावर क्वेश्चन दिसेल PSM वर. तर फर्स्ट शिफ्टला नाही आला, सेकंड शिफ्टला नाही आला, पण थर्ड शिफ्टला तर भेटलाच आपल्याला. ठीक आहे, तर थोडा लेंदी जाते क्वेश्चन, पण असं काही फार कठीण नाही आहे. तर इथं आपल्याला PSM काढायचा आहे, प्लग सेटिंग मल्टिप्लायर. तर प्लग सेटिंग मल्टिप्लायरचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. काय फॉर्म्युला आहे? फॉल्ट करंट इन रिलेच्या आतमधला फॉल्ट करंट अपॉन पिकअप करंट. ठीक आहे, अपॉन पिकअप करंट. आता फॉल्ट करंट इन रिले कसा काढतो याला पहा. एवढं सिस्टमॅटिकली नाही सॉल्व केलं तरी चालते, पण आपण त्याला डायरेक्टली सॉल्व करू शकतो 2 स्टेपमध्ये. जसं तुम्हाला सांगतो पहा, फॉल्ट करंट इन रिले डायरेक्टली सांगतो. इथेच आता रिलेमधला जर तुम्हाला फॉल्ट करंट काढायचा असेल तर जो काही रिलेमधला हा जो 3000 आहे हा लाईनमधला फॉल्ट करंट आहे. तर याच 3000ला आपण आपली जे सिटी रेशो आहे त्यांना मल्टिप्लाय करू. सिटी रेशोनं मल्टिप्लाय करताना लेस अपॉन हाय याने मल्टिप्लाय करायचं, कारण की जे व्हॅल्यू येईल रिलेमध्ये ती कमी असेल, म्हणून कमीवाली टर्म वरती ठेवली आणि जास्तवाली टर्म खाली ठेवली. ठीक आहे, झाला हा फॉल्ट करंट रिले. तो साईडला असाच काढला असता मी, इथे असं. त्यामुळे डायरेक्टली इथे केलं तुम्हाला, म्हणजे इथे सांगितलं पिकअप करंट. तर पिकअप करंट काढायचा आहे. काय फॉर्म्युला होता पिकअप करंट काढण्याचा? सेकंडरी करंट ऑफ सिटी गुणेला PSB किंवा मग करंट सेटिंग. तर सेकंडरी करंट ऑफ सिटीचा सेकंडरी करंट किती आहे? 5 एम्पियर. आणि पर्सेंटेज PSB किती आहे? 50%. मी आता याला जास्त काही डीपमध्ये नाही सांगितलं तुम्हाला, ऑलरेडी आपण हा कन्सेप्ट शिकलो आहे. त्याच्यामुळे डायरेक्टली आपण हे पाहू. हे फक्त फॉर्म्युला नाही लिहिला, व्हॅल्यू त्याच लिहिला. हा 5 एम्पियर सेकंडरी सिटी करंट गुणेला PSB दिलेला आपल्याला 50%, तर 50/100. बस आता याला सॉल्व करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. 0 0 कॅन्सल, 5 1 5, 5 2 10, हा झाला 1/2. तसंही 50% म्हणजे 1/2 होते. तर डायरेक्ट तुम्ही 1/2 लिहिलं असतं तरी चाललं असतं. हे 2 0 झाले कॅन्सल. याला पुढे सॉल्व करू आपण. याला पुढे सॉल्व केलं. 3 5 15, 3 5 15 आणि त्याच्यावर एक 0 भागेला हे 4, अजून भागेला. ठीक आहे, हे किती होऊन राहिले? 5/2. सरळ बस, कारण की इथे एकच उरलं ना. 5 1 5, 5/2. आता याला पुढे सॉल्व करताना काय करायचं? खालची संख्या वर बस, म्हणजे आणि भागाकार चिन्ह गुणाकारामध्ये. तर 150/4 हे जे भागाकार चिन्ह आहे हे गुणाकारामध्ये होते कन्वर्ट. हे बेसिक कॅल्क्युलेशन्स आहे, काही शिकवायची वेळ नाही आहे. तर म्हणजे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आणि 2/5. ठीक आहे, जो 2 आहे तो, हा जो अपूर्णांक आहे हा याचा व्यस्त घेतला आपण. बस आता याला सॉल्व करा. 5 1 5, 5 3 15, हा झाला 0 याच्यावरचा. 2 1 2, 2 2 4 आणि या 2 या 30ला भाग दिलं तर 15. तर आपला राईट आन्सर आहे 15. तर जे PSMची व्हॅल्यू आहे ती भेटली आपल्याला 15. तुम्ही सेपरेट पिकअप करंट काढला असता, सेपरेट फॉल्ट करंट रिले काढला असता तरी शेवटी उत्तर तेच आलं असतं. फक्त आपण इथं वेळ वाचवण्यासाठी, म्हणजे एक्झाममध्ये कसं सॉल्व करायचं. आता एक्झाममध्ये तुम्हाला फॉर्म्युलासुद्धा लिहायची काही आवश्यकता नव्हती. एवढा वेळ आपण तिथं नाही देऊ शकत. डायरेक्ट फॉर्म्युला आपल्या डोक्यात राहतेच. आपल्याला माहीत आहे की फॉल्ट करंट इन रिलेमधला फॉल्ट करंट अपॉन पिकअप करंट. रिलेमधला फॉल्ट करंट काढायचं तर फॉल्ट करंट गुणेला सिटी रेशो, आणि सिटी रेशो लेस अपॉन हाय, आणि त्याच्यानंतर मग आपला पिकअप करंट. बस हे काढलं. बाकी हे पुट करणंच फक्त महत्त्वाचं काम होतं. बाकी ते हे सिंपल काटछेद आहे, आणि काटछेदवरून आपल्याला आन्सर भेटून जाते PSM 15. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड करंट थ्रू 10 ओहम रजिस्टर. आता आपल्याला इथं 10 ओहम रेजिस्टन्समधून वाहणारा करंट काढायचा आहे, हा वाला. तर काय करणार? आता पहा इथे 6 आहे. तुम्ही 2 ऑप्शन आहे. एक तर तुम्ही टोटल रेजिस्टन्स काढा, टोटल रेजिस्टन्सवरून मग तुम्ही टोटल व्होल्टेज काढा आणि व्होल्टेज भागेला रेजिस्टन्स करून टाका, तुम्हाला करंट भेटते. एक ऑप्शन ते होतं. अदरवाईज तुम्हाला दिसते की हे 4 4 आहे, याला 2 करून टाका, म्हणजे पॅरलल आहे तर पॅरललमध्ये अर्धा. तर तो, आणि मग करंट डिव्हिजन रूल, तसंही चालते. तर आपण तसंच करू याला. ठीक आहे, हा 10 ओहमचा रेजिस्टन्स जसाच्या तसाच. हे 4 4चे हे झाले 2 ओहम आणि हा 10 ओहम. ठीक आहे, आणि हा 6 एम्पियर. ठीक आहे,
6 एम्पियरचा हा मेन करंट, हे 4 ओहमचे 2 रेजिस्टन्स जे आहे ते आले 2 ओहम आणि हा 10 ओहमचा जसाच्या तसा. आता करंट डिव्हिजन रूल लावून टाका इथं. तुम्हाला इथं वाटेल हा झाला आपला करंट I1. तर इथे आपण I1 काढू. I1 बरोबर काय होईल, टोटल करंट. आता मी तुम्हाला कन्सेप्ट नाही शिकवत आहे, फक्त आन्सर्स कसे काढायचे होते ते सांगतो आहे, म्हणून फास्ट सांगतो आहे. 6 एम्पियर आपला मेन करंट गुणेला ज्याचा करंट काढून राहिलो त्याच्या अपोजिटचा रेजिस्टन्स, त्याच्या अपोजिटचा रेजिस्टन्स 2 आणि त्या 2 रेजिस्टन्सची बेरीज. ठीक आहे. तर डायरेक्टली केलं असतं तुम्ही तर चाललं असतं. म्हणजे हे 10 आणि 2 12 होतात, म्हणून 6 1 6 साइन 2 12 आणि हे बेबे कटले म्हणजे 2 2 कटले. तर आन्सर आला आपलं 1 एम्पियर. तो जो I1 आहे तो I1 म्हणा I2 म्हणा याला काही प्रॉब्लेम नाही, पण जिथं आपल्याला व्हॅल्यू काढायची सांगितली होती त्याचं आन्सर आहे आपलं 1 एम्पियर. अदरवाईज याला दुसरा पण एक वे होता की या तिघांचा एक तुम्ही टोटल रेजिस्टन्स काढून घ्या, टोटल रेजिस्टन्स आणि टोटल करंटवरून टोटल व्होल्टेज काढा, मग त्या टोटल व्होल्टेजला रेजिस्टन्सने डिवाइड करा, शेवटी आन्सर आपलं 1च एम्पियर येणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. 3rd नंबरचा क्वेश्चन काय म्हणते आहे, डीसी जनरेटर रिकामी जागा एनर्जी कन्वर्ट इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. डीसी जनरेटर कोणत्या एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. एकदम सिंपल आणि पांचट क्वेश्चन होता की डीसी जनरेटर जो आहे तो मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते, हे आपल्याला माहित आहे. विच पार्ट शोन इन द डायग्राम. डायग्राममध्ये दाखवलेला पार्ट. आता इथं काहीतरी असं मार्किंग दिली होती म्हणते, पोरं सांगत होते असं काहीतरी इथे एक्स वगैरे असं मार्किंग होती आणि इथं दाखवलेल्याप्रमाणे हा पार्ट कोणता आहे असं विचारलं होतं. तर सगळ्यांनाच माहीत आहे, आपण इवन 12व्या चॅप्टरमध्ये पण पाहिलेलं आहे, 14व्या चॅप्टरमध्ये पण पाहिलं होतं की हे जे असतात हे स्लिप रिंग असतात. तर आन्सर आहे सिम्पल स्लिप रिंग. त्याच्यावर जास्त वेळ देऊ नये आपण. देन मग पुढे एक 5 नंबरचा क्वेश्चन आहे. गिवन डेटा P = 6, F = 50 हर्ट्स आणि फाइंड RPM. आता इथे तुम्हाला RPM फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. तर RPM म्हणजे स्पीड काढायचं आहे आणि स्पीडचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, NS = 120 F/P. बस. तर आता 120 F किती आहे आपल्याकडे 50, तर 50 पुट करू. P किती आहे 6, तर 6 पुट केले. 6 1 6 साइन 2 12, कारण या 6 ने या 12ला भाग जाते. ठीक आहे. आता हे 5 2 10 आणि त्याच्यावर हे 2 0. ठीक आहे. तर आन्सर आला आपलं 1000 RPM. सिम्पल. देन पुढे जाऊ आपण 6 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट टाईप ऑफ इन्सुलेटर यूज ॲट अ कॉर्नर. कॉर्नरला कोणत्या टाईपचं इन्सुलेटर यूज होते. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी इथं कन्फ्युजनमध्ये काही जणांनी आन्सर इथं शॅकेल इन्सुलेटर मारला, कारण की त्यांना कन्फ्युजन दोनपैकी एक उत्तर आहे हे माहीत होतं. आपल्याला स्ट्रेन इन्सुलेटर पण वापरले जातात आणि शॅकेल इन्सुलेटर पण वापरले जातात. व्हॉट टाईप ऑफ इन्सुलेटर यूज ॲट अ कॉर्नर. काही पोरं म्हणत होते क्वेश्चनमध्ये की सर ॲट 90 डिग्री असं पण दिलेलं होतं. तर 90 डिग्रीवर कोणता इन्सुलेटर वापरले जातात, स्ट्रेन ऑर शॅकेल. तर काही मुलांनी शॅकेल आन्सर केलं, तर काही जणांनी स्ट्रेन आन्सर केलं. पण याचं मित्रांनो राईट आन्सर हे स्ट्रेनच आहे. बरोबर. तसं सर शॅकेल इन्सुलेटर होत नाही का, होते. पण जेव्हा तुम्हाला या दोघांमध्ये प्रायोरिटी द्यायची असेल तर तेव्हा स्ट्रेनला द्यावं लागेल, कारण की स्ट्रेन जे आता शॅकेल तुम्हाला माहीत असेल, आपण पाहिलंच होतं की लाईनच्या एंडला जास्त करून आपण काय लिहिलं, स्टार्ट आणि एंडला यूज करतो आहे, किंवा मग जिथे लाईन व्हर्टिकली रन होते तिथे. पण आपण जेव्हा लिहिलं होतं स्ट्रेनच्या इन्सुलेटरच्या बाबतीत, तेव्हा तिथं लिहिलं होतं की लाईन एंड होते तिथे आणि लाईन जिथे 90 डिग्रीमध्ये टर्न होते तिथे. तर तसंही पाहिलेलं आहे आणि प्रायोरिटीनुसार जरी पाहिलं तरी त्याचा आन्सर स्ट्रेनच इन्सुलेटर येईल. देन पुढे 7 नंबरचा क्वेश्चन. सस्पेन्शन इन्सुलेटर यूज ॲट. सस्पेन्शन इन्सुलेटर म्हणजे काय आहे, एकामध्ये एक अशा अनेक डिस्क अटकलेल्या असतात ज्याला आपण सस्पेन्शन इन्सुलेटर्स म्हणतो, आणि अशा इन्सुलेटरचा उपयोग आपण 11 kVच्या लाईनवरती यूज नाही करत. तर कोणत्या kVच्या लाईनवर यूज करतो, 33 kV किंवा त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे याचा आन्सर होता 33 kV. तर पहा, जो 3rd शिफ्टचा पेपर आहे, खूप सारे पोरं म्हणत होते की खूप कठीण होता. ॲट द एंड आपण कन्क्लुजन करूच की किती खरंच क्वेश्चन कठीण होते आणि किती सोपे होते. तर ठीक आहे. साईड बाय साईड हे जे आहे क्लास 13, क्लास 18 हे असं हे फक्त यासाठी लिहिलं आहे नॉलिफायच्या विद्यार्थ्यांसाठी की हे कन्सेप्ट आपले पूर्ण जसं तसे पेपरमध्ये आपल्या क्लासमध्ये झालेले आहे. हे सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे. तुमचे हे क्वेश्चन्स अजिबात चुकायला नाही पाहिजे होते. चला ठीक आहे, तर इथं कन्फ्युजन झालं, काही प्रॉब्लेम नाही, पण हे असे तो क्वेश्चन्स आपल्याला माहीत आहे सगळ्यांना. आता एक हा क्वेश्चन होता कन्फ्युजिंग. येतं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्यूज केला या क्वेश्चननं की कॅल्क्युलेशन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. आता कॅल्क्युलेशन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स ऑर फॉर्म्युला ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स असं काहीतरी विचारलं होतं म्हणते. तर फॉर्म्युला ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, आता आपल्याला माहीत आहे फ्लक्स तर मेजर केल्या जातात वेबरमध्ये. याचा तर कधी आपण फॉर्म्युला पाहिला नाही. जर फॉर्म्युला पाहिला आहे तर आपल्याला फ्लक्स डेन्सिटीचा फॉर्म्युला माहीत आहे. फ्लक्स डेन्सिटीचा फॉर्म्युला φ/a, आणि मग इथून जर आपण फाय काढतो म्हटलं तर त्याचा फॉर्म्युला होणार B × A,
असं. किंवा मग इथं तुम्हाला ॲनोनॉमस पण दिलं नाही आहे, बरोबर. ॲनोनॉमस म्हणजे आपण शिकलो होतो इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट याच्यामध्ये सिमिलॅरिटीवरून पण आपण फॉर्म्युला मार्क करू शकलो असतो, पण असंही काही दिसून नाही राहिलं. मग आता या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करायचं पहा. आता आपण आठवते एक कन्सेप्ट शिकलो आहे, कोणता? E इज इक्वल टू एन, म्हणजे एक फॉर्म्युला डायनॅमिक आपला फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा सिंपल हा वाला E इज इक्वल टू एन डी फाय बाय डी टी. याच्यावरून याचं उत्तर कसं येते ते पहा. E इज इक्वल टू एन डी फाय बाय डी टी. आता याच्यामध्ये जो एन आहे तो इथं कुठं दिसून नाही राहिला, तर इथं एफ एन जो आहे तो 1 मानून घ्या. इफ एन इज इक्वल टू 1, 1 टन म्हणजे एका टनसाठी तयार होणारे EMF. तर इथं होणार हा फॉर्म्युला E बरोबर एनची व्हॅल्यू 1 आली, त्याच्यामुळे तो 1 नाही लिहिला तरी चालते. तर इथे उरला डी फाय बाय डी टी. ठीक आहे, डी फाय बाय डी टी. आता आपल्याला माहीत आहे एक फॉर्म्युला आपण ऑलरेडी शिकलो होतो, आठवते का तुम्हाला? आय बरोबर पहिल्या चॅप्टरमध्ये डी क्यू बाय डी टी. बरोबर, आय बरोबर डी क्यू बाय डी टी. जर आपण या आय बरोबर डी क्यू बाय डी टीला असं लिहू शकतो, आय बरोबर क्यू बाय टी, सिम्पल वेनं डेरिव्हेटिव्ह कॅन्सल करून आय बरोबर क्यू बाय टी, तर यालाही आपण असं लिहू शकतो. आणि हा जो ई आहे, हा ई म्हणजे व्हीच आहे, ई म्हणा किंवा व्ही, तर याला आपण व्ही बरोबर या ईच्या जागेवर व्ही लिहिला आणि यालाही आपण असं लिहू शकतो पॉसिबिलिटीसाठी फाय बाय टी. आता इथून मला जर फाय काढायचं असेल तर हा टी व्हीच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार आणि इथं फॉर्म्युला बनेल आपल्याकडे व्ही इंटू टी, फाय बरोबर व्ही इंटू टी. अशा पद्धतीने तो त्याचा कन्सेप्ट लागतो आणि त्याच्यानुसार याचा आन्सर होते ऑप्शन नंबर डी, राईट. ठीक आहे. काही जणांचं म्हणणं होतं की हा क्वेश्चन चुकीचा आहे, काहीतरी इथे चार्ज वगैरे पाहिजे होतं मग पॉसिबल होतं. ठीक आहे, पण आता ते जे काही होईल ते नंतरच होईल, पण याच्यानुसार या कन्सेप्टनुसार हे याचा आन्सर येऊन राहिला आहे डी नंबरचं. ठीक आहे, जे लॉजिकली बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे, फॉर शॉर्टेड डिस्टन्स हाऊ मेनी नंबर्स ऑफ फेजेस अँड वायर आर यूज. पहा, पहिलं ऑप्शन म्हणते 3 फेज 4 वायर सिस्टीम आणि एक आहे ऑप्शन सिंगल फेज 2 वायर सिस्टीम. तर शॉर्टेड डिस्टन्स जर असेल तर अशा शॉर्टेड डिस्टन्ससाठी सिंगल फेज 2 वायर सिस्टीमचाच वापर केला जातो, त्याच्यामुळे याचा आन्सर जे आहे ते बीच आहे. पण आता काही विद्यार्थ्यांचा असा डाऊट होता की सर शॉर्टेड डिस्टन्समध्ये जर 3 फेज सप्लाय लागला तर पहा मित्रांनो, त्यासाठी वेगळी सिस्टीम आहे, मग तेव्हा तुम्हाला तेवढ्याच सर्किटसाठी फक्त 3 फेज सप्लाय वेगळा टाकावा लागतो किंवा केबलचा यूज करावा लागतो. आपण जर याचं आन्सर्स बुकमध्ये पाहिलं किंवा जर काही शोधलं तर तुम्हाला हेच भेटेल, सिंगल फेज 2 वायर्स. ठीक आहे, बाकी अजून जे काही आयोग देते ते नंतर पाहू आपण, पण याचं टेक्निकली आन्सर सिंगल फेज 2 वायर बरोबर आहे. देन एक 10 नंबरचा क्वेश्चन आहे, मिनिमम फेज व्होल्टेज ॲट करोना ऑकर्स. मिनिमम फेज व्होल्टेज ॲट करोना ऑकर्स. आता विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे पहा, इथे एक थोडंसं कन्फ्युजन असं आहे की मिनिमम फेज व्होल्टेज ॲट करोना ऑकर्स म्हणजे कमीत कमी व्होल्टेज ज्याच्यावर करोना ऑकर होतो, करोना जो आहे तो ऑकर होतो. तर याचं जर आता पहा इथे काय आहे, काही विद्यार्थ्यांनी मला असं सांगितलेलं आहे, म्हणजे जेव्हा कन्फर्मेशन केलं तेव्हा 2 विद्यार्थ्यांनीच फक्त मला असं सांगितलं की सर इथं करोना व्हिज्युअल असं होतं क्वेश्चनमध्ये, करोना व्हिज्युअल आणि इथं करोना ऑकर्स. बरोबर, आता करोना व्हिज्युअल जर म्हटलं तर ते मग क्रिटिकल व्हिज्युअल व्होल्टेज जाते, त्याचं आन्सर जे आहे ते क्रिटिकल व्हिज्युअल व्होल्टेज जाते. आणि जर करोना ऑकर्स म्हटलं तर मग त्याचा आन्सर क्रिटिकल डिस्क्रिप्टिव्ह व्होल्टेज येते. म्हणून मग आता इथं तुमच्याकडून डेटा मला प्रॉपर मिळाला नाही आणि विद्यार्थ्याचं नुकसान न व्हावं म्हणून मी दोन्ही आन्सर सांगतो तुम्हाला. पहा, करोना ऑकर्स जर म्हटलं तर त्याचा आन्सर आहे क्रिटिकल डिस्क्रिप्टिव्ह व्होल्टेज. आता तुमच्या हिशोबाने तुमचं बरोबर आहे, ज्या विद्यार्थ्यांनी वाचलं केअरफुली क्वेश्चन्सला वाचलं, ऑप्शनमध्ये क्रिटिकल डिस्क्रिप्टिव्ह व्होल्टेज पण होतं म्हणते आणि ऑप्शनमध्ये क्रिटिकल व्हिज्युअल व्होल्टेजसुद्धा होतं. तर म्हणून ज्यांनी बारकाईनं क्वेश्चन्स वाचला त्यांना जर ऑकर सापडलं असेल आणि तुम्ही जर हे मार्क केलं असेल तुमचं क्वेश्चन्स बरोबर आहे. आणि जर तुम्हाला करोना हा व्हिज्युअल दिसला असेल त्याच्यामध्ये, बरोबर, करोना हा व्हिज्युअल होतो तर त्याच्यासाठी मग तिथं क्रिटिकल व्हिज्युअल व्होल्टेज हे त्याचं आन्सर राईट होतं, क्रिटिकल व्हिज्युअल व्होल्टेज. ठीक आहे, तर आता ज्यांना व्हिज्युअल क्वेश्चनमध्ये कन्फर्म व्हिज्युअल वाटते त्याने हेच मारलं असेल आणि हे मारलं असेल तुमचं आन्सर बरोबर आहे. आणि ज्यांना हे दिसून मग हे मारलं असेल किंवा हे दिसून हे मारलं असेल चुकलं. जर तुम्हाला करोना ऑकर्स दिसत असेल क्वेश्चनमध्ये तुम्ही हे मार्क केलं असेल ते बरोबर असेल. तर हा थोडासा आता इथं कॉन्फ्लिक्ट आहे या क्वेश्चनमध्ये की काय एक्झॅक्टली विचारलं होतं. ठीक आहे, पण जे तुम्हाला श्युरिटीने वाटते त्याच्यानुसार तुमचं आन्सर तुम्ही मार्कच केलं असेल आणि ते आन्सर तुमचं बरोबर असेल. पुढे क्वेश्चन पहा 11 नंबरचा, गिवन डेटा फाइंड आय. आता 3 रेजिस्टन्स आहे आणि आय म्हणजे टोटल करंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर सिम्पली आता टोटल करंट फाइंड आउट करायचा आहे तर टोटल व्होल्टेज भागिला टोटल रेजिस्टन्स. तर टोटल रेजिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला किंवा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला लसावी भागाला प्रत्येक संख्येच्या भागाकाराची बेरीज.
जेवढे नॉलिफायचे विद्यार्थी त्यांना तर आपण शॉर्टकटमध्ये सांगितलं आहे फॉर्म्युलानुसार, पण जे अदर्स विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं, सेल्फ स्टडी करून राहिले किंवा काही, तर 1/r1 + 1/r2 त्याने सॉल्व्ह करून पहा, तुम्हाला भेटून जाईल. तर आता याचा लसावी किती होतो, 30. 6, 10 आणि 30चा लसावी 30च होतो. 6नं याला भागलं तर 5 येते, 10नं भागलं तर 3 येते आणि 30 × 30, तर 30 / 9. 5 आणि 3 8 आणि 1 9. आता ठीक आहे, याला तुम्ही अजून डिवाईड करू शकता. 3 × 3 9, 3 × 10 30, म्हणजे हे झाले 10/3. आता 10/3 म्हणजे 3.33. विनाकारण अननेसेसरी पॉईंट आणून कॅल्क्युलेशन्स वाढवू नका, त्याला तसंच ठेवा 10/3. आता मला करंट काढायचं आहे, I = V/R. टोटल करंट काढून राहिले तर टोटलच व्होल्टेज घ्या, टोटलच रेजिस्टन्स घ्या. टोटल व्होल्टेज किती आहे, 60. तर इथं 60 घेणार, भागेला टोटल रेजिस्टन्स 10/3. छेदातली संख्या अंशामध्ये गुणाकारामध्ये जाते, म्हणून 60 × 3 भागेला 10, 0 0 कटला आणि साइन 3 18. तर 18 एम्पियर जो आहे ते आहे आपलं ॲन्सर राईट टोटल करंटचा. देन नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. पहा 12 नंबरचा क्वेश्चन. 3 फेज इंडक्शन मोटर ऑफ 6 पोल, फुल लोड स्पीड इज 950 RPM. व्हॉट विल बी द स्पीड ॲट हाफ लोड. एकदम सिंपल आणि पांचट क्वेश्चन आहे. सगळं काही हे आपल्या बॅचमध्ये झालेलं आहे, असं नाही आपण शिकवल्यातून आहे, म्हणून त्याच्यामुळे हा क्वेश्चन चुकायला नको पाहिजे. आपण म्हटलं होतं, आपल्याला माहीत आहे की जे 3 फेज इंडक्शन मोटर आहे ती सिंक्रोनस स्पीडच्या कमी वेगानं फिरते, थोडीशी कमी वेगानं, पण केव्हा, नो लोडवर ही सिंक्रोनस स्पीडच्या जवळ फिरते. आणि जसजसा लोड वाढत जाईल तसं स्पीड जी आहे त्याची कमी होईल, पण फार अशी काही स्पीड कमी होत नाही. आता यांनी काय म्हटलं की पूर्ण फुल लोडवर स्पीड ही 950 RPM आहे आणि लोड अर्धा झाला तर स्पीड काही सिंक्रोनस स्पीडच्या वर नाही जाणार, याच्यापेक्षा स्पीड थोडीशी काय होईल, थोडीशी वाढ होईल. आणि ऑप्शन आणि कोणतंही तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन करायची गरज नव्हती. जर त्या ऑप्शनला पाहिला आपण तर त्याच्यामध्ये एकच वाढवायला आन्सर होतं, ते म्हणजे 975, जे आपलं राईट आन्सर होतं. स्पेशली नोट लिहिली मी इथं की बाकी सर्व ऑप्शन जे आहे ते 950पेक्षा कमी होते. मग त्याच्यावर विचार करण्याची गरजच नाही. लोड कमी झाल्यानं स्पीड कमी नाही होणार, लोड कमी झाल्यानं स्पीडमध्ये वाढ होईल आणि वाढून किंचित त्याच्यामध्ये काय होईल, वाढ होईल. तसंही 950पेक्षा जास्त आन्सर हेच होतं. ठीक आहे. देन पुढे जाऊ आपण. 13 नंबरचा क्वेश्चन. स्ट्रिंगिंग चार्ट ड्रॉन बिटवीन. आता हा तुम्हाला नाही सांगितला होता, जे काय ते प्रामाणिक ते नाही. स्ट्रिंगिंग चार्ट ड्रॉन बिटवीन. स्ट्रिंगिंग चार्ट कशामध्ये काढला जातो पहा. कार्यशाळेमध्ये झाला होता आपला विचार माझा की हा तुम्हाला सांगावं, पण आपल्याला मला असं वाटलं की हा येऊ नाही शकणार. पण थर्ड शिफ्टला थोडेसे आणखी नवीन काही क्वेश्चन्स टाकले. तर इथं टेम्परेचर असतं एक्स ॲक्सिसवर आणि या वाय ॲक्सिसवर असतं सॅग आणि टेन्शन. ठीक आहे. आणि बस इथं हे 2 क्रॉस मारून टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं सॅग वाढत जातो आणि टेन्शन जे आहे ते कमी होत जाते. ठीक आहे. जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं टेन्शन कमी होत जातं. टेन्शन कमी झालं की सॅगमध्ये वाढ होतो. हा आहे तो आपला स्ट्रिंगिंग चार्टचा. जो स्ट्रिंगिंग चार्ट कशामध्ये काढला तर तुम्हीच पाहून घ्या, सॅग, टेन्शन आणि टेम्परेचर. मला वाटते MCQजमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन भेटला असेल, पण तरी ठीक आहे, मी याला मार्क केलं नाही. ज्यांना नसेल आला त्यांनी स्किप केला असेल, काय हरकत नाही, पण तरी तुमचा स्कोर हा चांगला येतेच या पेपरमध्ये. तर ॲन्सर राईट आहे याचं बी, सॅग, टेन्शन वर्सेस टेम्परेचर. ठीक आहे. देन पुढे जाऊ आपण. 14 नंबरचा क्वेश्चन. बुकोज रिले युजिंग. बुकोज रिले कुठे यूज होतो, ट्रान्सफॉर्मरमध्ये. सिंपल क्वेश्चन आहे. जे सिंपल क्वेश्चन आहे त्याच्यावर आपण जास्त वेळ देणार नाही. RCC स्पॅन झाला आहे आपलं, की RCC पोलचा स्पॅन हा 80 ते 200 लिहिलं होतं आपण, पण आता 80 ते 200 नव्हतं ऑप्शनमध्ये. 80 ते 200 नव्हतं, मग 80 ते 100 होतं आणि बाकीचे ऑप्शन जे आहे त्याच्यापेक्षाही कमी होते. त्याच्यामुळे राईट आन्सर आहे याचं 80 ते 100 मीटर. देन पुढे 16 नंबरचा क्वेश्चन आहे. व्हाय ट्रान्सफॉर्मर कोर इज लॅमिनेटेड. सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो, की ट्रान्सफॉर्मर कोर लॅमिनेट का केला जातो, एडी करंट लॉस कमी करण्यासाठी. एडी करंट लॉस किंवा एडी करंट पॉवर लॉस कमी करण्यासाठी केला जातो. ट्रान्सफॉर्मर रेटिंग इन. सिंपल क्वेश्चन आहे. ट्रान्सफॉर्मर रेटिंग हे KVA मध्ये सांगितल्या जाते. पुढचा क्वेश्चन आहे. गिवन डेटा P = 12, F = 50 आणि फाइंड RPM. आता RPM काढायचे म्हणजे स्पीड काढायची आहे आणि आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे सिंक्रोनस स्पीडचा 120 F/P. बस पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. 120, F आहे 50 आणि पोल आहे किती आपल्याकडे 12. ते 12 कॅन्सल झाले. आन्सर आला आपला 500 RPM. ठीक आहे. RPM काढायचे होते आपल्याला. ठीक आहे. बाकी काहीच दिलं नव्हतं यांनी, जस्ट RPM काढा असं म्हटलं होतं. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे. व्हॉट इज द सर्ज इम्पिडन्स ऑफ अंडरग्राऊंड केबल. आपण 50 ओहम लिहिलं आहे, फक्त इथं 50 ओहम न नसता रेंज लिहिली आहे 40 ते 60 चालते. त्याच्यामुळे त्याचा आन्सर आहे, राईट आन्सर आहे 40 ते 60 ओहम सर्ज इम्पिडन्स. ठीक आहे. देन पुढे क्वेश्चन आहे अजून आपल्याकडे, की इफ सर्ज इम्पिडन्स इज 180 ओहम
इफ सर्ज इम्पिडन्स इज 180 ओहम फॉर 300 किलोमीटर देन फाइंड द सर्ज इम्पिडन्स फॉर 150 किलोमीटर. काही जणांचा अजून असा डाऊट आहे की इथं 3000 होते सर, इथं 300 आहे, तर ते पाहा 3000 असू द्या किंवा 300 असू द्या, जो सर्ज इम्पिडन्स आहे तो बदलत नाही. आणि ओव्हरहेड लाईनसाठी जो आहे तो लिहिला होता आपण 200 ओहम, इथे 180 आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. आन्सर 180च राहणार, सर्ज इम्पिडन्समध्ये बदल होणार नाही. जर तो फिक्स नसता तर आपण फिक्स व्हॅल्यू त्याच्या पार्टसुद्धा केल्या नसत्या, हे सुद्धा एक लक्षात असू द्या. देन पुढे 21 नंबरचा क्वेश्चन, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन डिस्टन्स अप टू. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन पहा, मी तुम्हाला दोन डिस्टन्स लिहून दिले होते, आठवत असेल तर, अप टू 50 किलोमीटर, अप टू 80 किलोमीटर, बरोबर. आणि तेव्हा सांगितलं तुम्हाला, तर ऑप्शनमध्ये 50 किलोमीटर तर नव्हतेच, ऑप्शनमध्ये 80 किलोमीटर होतं. तर 80 किलोमीटर जे आहे ती शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, इथे आन्सर राईट राहील आपलं. ठीक आहे. पुढे 22 नंबरचा क्वेश्चन आहे, वेबर इज अ युनिट ऑफ. वेबर कोणाचं युनिट आहे? फ्लक्सचं, मॅग्नेटिक फ्लक्स. सिंपल क्वेश्चन होता. पुढे 23 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो आहे, विच लॉसेस वी फाइंड बाय ओपन सर्किट टेस्ट. ओपन सर्किट टेस्टने आपल्याला कोणते लॉसेस भेटतात? आयरन लॉसेस. सिंपल क्वेश्चन होता. 24 नंबरचा, इलेक्ट्रोडायनामोमीटर इज यूज टू मेजर. आपण कार्यशाळेमध्ये पण पाहिलं आहे, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट या चॅप्टरमध्ये पण पाहिलं होतं. कार्यशाळेला आपण डे 2ला हे पाहिलं होतं, पूर्ण सगळे मीटर्स वगैरे, आणि पूर्ण रिव्हिजन केली त्याच्यावर. व्होल्टेज, करंट आणि पॉवर याच्यासाठी आपण इलेक्ट्रोडायनामोमीटर वापरतो, पण त्यातही ते मोस्टली यूज होते पॉवरसाठी, व्होल्टेज आणि करंटसाठी यूज होत नाही. पण आपण तिन्ही मीटर बनवण्यासाठी इलेक्ट्रोडायनामोमीटरचा वापर करू शकतो. ठीक आहे. देन 25 नंबरचा क्वेश्चन आहे, इफ कंडक्टर डायमीटर इज डबल देन रेजिस्टन्स विल बी. पहा, सिंपल क्वेश्चन आहे, पहिल्या चॅप्टरवर आधारित आहे. हे वाढलं तर ते काय होईल, असं समप्रमाण आणि व्यस्त प्रमाणावरचा आर बरोबर रो एल बाय ए हा फॉर्म्युला आहे. असाच एक क्वेश्चन आपला सेकंड शिफ्टमध्ये पण होऊन गेलेला आहे. आता याच्यामध्ये काय आहे, एरियाचा फॉर्म्युला पाय डी स्क्वेअर भागेला 4. तर इथं आपल्याला पाय डी स्क्वेअर भागेला 4 पुट करावं लागेल. पाय डी स्क्वेअर भागेला 4, तो 4 जो आहे तो वरती टाकून दिला मी डायरेक्ट एका स्टेपमध्ये. आणि इथं आर. आता मला काय दिसते की जो रेजिस्टन्स आहे आणि डायमीटर हे वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे जो रेजिस्टन्स आहे आणि जो कंडक्टरचा डायमीटर आहे हे फक्त डायमीटर व्यस्त प्रमाणात नाही आहे, तर डायमीटरच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात आहे. आणि इथं काय म्हटलं त्यानं, डायमीटर इज डबल. जर डायमीटरमध्ये डबल झालं, डायमीटर जे आहे ते डबल झालं, डायमीटर जर 2D झालं असेल तर त्या 2Dचा वर्ग होईल. डबल म्हणजे 2D, त्याचा वर्ग होईल, म्हणजे हा होऊन जाईल 4D स्क्वेअर. आणि 4D स्क्वेअर म्हणजे इथे 4 गुणला आहे, तर जो रेजिस्टन्स आहे तो 4 कमी होईल, कारण की हे व्यस्त आहे ना. तर मग ते डिक्रीजेस बाय 4 टाइम्स. याचा आन्सर राहणार डिक्रीजेस बाय 4 टाइम्स. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन होता एक. देन पुढे 26 नंबरचा क्वेश्चन, इन DC मोटर डायरेक्शन ऑफ फोर्स इज आयडेंटिफाय बाय. इन DC मोटर्स डायरेक्शन ऑफ फोर्स इज आयडेंटिफाय. डायरेक्शन ऑफ आयडेंटिफाय कशानं आयडेंटिफाय करतो आपण? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. सिंपल क्वेश्चन होते सगळे. डिस्टन्स बिटवीन क्लिट वायरिंग माहिती आहे आपल्याला, एक तर 60 सेंटीमीटर म्हणा किंवा मग 0.6 मीटर म्हणा. ठीक आहे. तर आन्सर आहे सी नंबरचं, जे आपण कार्यशाळेमध्ये सुद्धा जसंच्या तसं पाहिलेलं आहे. ठीक आहे. 28 नंबरचा क्वेश्चन, हाऊ मॅनी व्हॅलेन्स ऑर फ्री इलेक्ट्रॉन्स इन कॉपर ॲटम. कॉपरचा ॲटॉमिक नंबर माहिती आहे आपल्याला किती आहे? 29. बरोबर. कॉपर 29. पहिलं हे सगळ्यांना माहीत आहे, पहिल्या चॅप्टरमध्ये झालं आहे आपलं हे. ओके. पहिल्या कक्षेमध्ये गेले 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 18 आणि चौथ्या कक्षेमध्ये 1. ठीक आहे. हे झाले 10 आणि हे 18 28 आणि हा एक 29. तर अशा पद्धतीने आन्सर आहे डी. देन पुढचा क्वेश्चन, विच इज नॉट कंडक्टर. असे सुद्धा सिंपल क्वेश्चन्स एक्झाममध्ये आपल्याला विचारले गेले आहे, भरपूर सारे विचारले गेले आहे. तुम्ही पाहून घ्या. जे पोरं म्हणतात की थर्ड शिफ्टचा पेपर कठीण होता, त्यांनी असे खूप सारे विद्यार्थी आहे की ज्यांनी थर्ड शिफ्टचे क्वेश्चन्स हे पूर्ण आउट ऑफ मार्क केले आणि त्यातले मोस्ट ऑफ द त्यांचे 47-48 सुद्धा बरोबर आहेत. तर विच इज नॉट कंडक्टर, ग्राफाईट, रबर, कॉपर, ॲल्युमिनियम. त्याला सगळ्यांना पाहताना आपल्या लक्षात येते की रबर जे आहे ते कंडक्टर नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे नॉट कंडक्टर असं म्हटलं आहे. नाही तर मग पटकन ग्राफाईट तर कंडक्टर आहे आणि कंडक्टरच विचारलं, किंवा मग कॉपर वगैरे काही, कारण की हे ऑप्शनसुद्धा खालीवर तर होत राहतात. एक ऑप्शन मार्क केलं आणि समोर गेलं म्हणजे आपला स्कोअर झाला खतम, म्हणजे कमी. आपण गडबड केली वाचण्यामध्ये. नॉट आहे लक्ष ठेवा, बाकी मोस्ट ऑफ द पर्याय बरोबर असतात, एकच पर्याय चुकीचा असतो आणि तोच आपल्याला ओळखायचा असतो. तिथे रबर जे आहे ते हे नाही आहे, कंडक्टर नाही आहे, इन्सुलेटर आहे. देन हा नवीन एक क्वेश्चन होता, स्टार्विंग्सबद्दल आता बोलणार नाही, फक्त एवढंच आन्सर सांगतो याचा राईट. टू रिमूव्ह ऑफ फ्यूल रिमूव्ह करणे, याला आपण स्टार्विंग असं म्हणतो. बाकी काय असते काही नाही, त्याला एकदम हे नाही गेलो मी डीपमध्ये.
पुढे 31 नंबरचा क्वेश्चन, युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट. माहिती आहे आपल्याला, सिंपल क्वेश्चन. इलेक्ट्रिक करंटचे युनिट हे एम्पियर आहे. पुढे प्रिन्सर यूज फॉर, कशासाठी यूज होतं प्रिन्सर? या प्रिन्सरवर तर क्वेश्चन मला वाटतं टेक्निशियन सिनियर टेक्निशियन 2ला सुद्धा क्वेश्चन आला होता प्रिन्सरवर. तर टू पुल आउट दी नेल्स जे आहे ते काढण्यासाठी प्रिन्सरचा यूज केला जातो. आता इथेही अजून एका विद्यार्थ्यांनी मला असं सांगितलं की सर असं पण एक ऑप्शन होतं, म्हणते की अडचणीतल्या जागेचे खिळे बाहेर काढण्यासाठी. ठीक आहे, पण ते तर आन्सर नसेल मित्रांनो त्याचं बरोबर. असं काही त्याचं हे नाही आहे एकदम की अडचणीच्या जागेचे खिळे काढण्यासाठी. आता ते ऑप्शन होतं की नाही होतं तेही त्या विद्यार्थ्याला कन्फर्म नव्हतं, त्याच्यामुळे मी काही टाकलं नाही येतं. पण याचं आन्सर राईट आहे, टू पुल आउट नेल्स. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टॉप ऑफ अर्थ इलेक्ट्रोड अँड ग्राउंड लेवल? म्हणजे अर्थ इलेक्ट्रॉड जो असतो आपला आणि ग्राउंड याच्या मधातला डिस्टन्स किती असते? ठीक आहे, म्हणजे टॉप पॉईंट म्हटलं आहे त्यांनी अर्थ इलेक्ट्रोडचा. आता काही विद्यार्थ्यांनी याचा आन्सर 3 मीटर मार्क केलं, काही विद्यार्थ्यांनी याचा आन्सर 1.5 मार्क केलं. पण सर त्याचा राईट आन्सर कोणता आहे याचा? तर राईट आन्सर आहे याचं 1.5 मीटर. कारण की मित्रांनो इथं टॉप अर्थ म्हटलेलं आहे, डिस्टन्स बिटवीन टॉप ऑफ अर्थ इलेक्ट्रॉडचा टॉप पॉईंट आणि ग्राउंड लेवल. तुम्ही पाहिलं असेल, आपण कार्यशाळेमध्ये पण घेतलं होतं, 1-2 दिवस आधी जे कार्यशाळा झाली त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की जो अर्थिंग वायर तुम्ही कोणताही करा त्याच्यामध्ये आपण 1.2 मीटरवरून त्याला रन करतो असं म्हटलेलं होतं जमिनीमधून. तिथं 1 पॉईंट न लिहिता इथं म्हणजे त्यांनी ते ऑप्शनमध्ये न ठेवता 1.5 ठेवलेलं आहे. तर आपल्याला हे डिस्टन्स विचारलं होतं याच्यामध्ये 1.5 मीटर. ठीक आहे, जर टोटल डीप विचारली असते तर मग इथे आन्सर असतात 3 मीटर. एक 3 मीटर असते, एक 3.75 आहे. जसं पाईप अर्थिंग असेल त्याच्यामध्ये 3.75 आहे. पण इथं कोणत्या अर्थिंगचा प्रकार आहे हे काहीच दिलं नाही आहे, फक्त टॉप ऑफ इलेक्ट्रॉड म्हटलेलं आहे आणि ग्राउंड लेवल. पुढे जाऊ आपण 34 नंबरचा क्वेश्चन. इफ, आता इथं पहा, PAB 12, QBC 24 आणि RDS असं काहीतरी विद्यार्थ्यांनी सांगितलं मला. त्यांना ते क्वेश्चन तेवढे आठवले, ही कमालची गोष्ट आहे. तर पहा, यांनी काय केलं होतं, इथं ना डायरेक्ट व्हॅल्यू देता असे काहीतरी PAB RDC असं काहीतरी नाव अल्फाबेट देऊन दिले होते आणि त्याचे व्हॅल्यू तिथे दिले होते. म्हणजे सोप्या क्वेश्चनला थोडंसं कठीण करण्याचा प्रयत्न होता हा. तर इथे 12 आहे PAB, QBC किती आहे हा 24, RDC 6 आणि इथं होता X आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ X रेजिस्टन्स. आणि या X रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितली होती. इफ ब्रिज इज बॅलन्स, म्हणजे हा ब्रिज आहे आणि हा ब्रिज बॅलन्स आहे. बरोबर आहे, ब्रिज बॅलन्स असेल तरच आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो, अदरवाईज नाही. तर आता आपल्याला माहीत आहे, जर ब्रिज हा विस्टोन ब्रिज आहे आणि ब्रिज जर बॅलन्स असेल तर अमोऱ्या समोरच्या ब्रँचचा गुणाकार सारखा असतो, म्हणजे याचा. तर 12 गुणिले X म्हणजे 12X आणि हे 24 गुणिले 6. X बरोबर 24 गुणिले 6 भागेला 12, 12 1 12, 12 दुनी 24 आणि साइन दुनी 12. तर आन्सर जे आहे ते आहे 12 ओहम. ठीक आहे, Xची व्हॅल्यू 12 ओहम म्हणजे ऑप्शन नंबर B राईट आहे. ठीक आहे, असा जर क्वेश्चन असेल, मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं मित्रांनो, जेवढेही क्वेश्चन्स आहे हे तुमच्याकडून मिळालेले आहे. जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चन्समध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला एक तर व्हॉट्सअपवर टाका किंवा मग आपल्या कमेंट सेक्शनमध्ये टाका, आपण त्याच्यावर पाहू काय होते. तर तुम्हाला तरी पर्सनली त्याच्यावर मार्गदर्शन मला करता येईल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ आपण. अ सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इज, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन कन्फर्म आहे, याच्यात काही डाऊटच नव्हता. सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ही 3 फेज 4 वायर सिस्टीम असते, 3 फेज 4 वायर. पुढे 36 नंबरचा क्वेश्चन, अ फ्यूज इज फ्यूज काय आहे? फ्यूज हा एक प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहे. सिंपल क्वेश्चन आहे. पुढे 37 फॉर अ लिकेज करंट व्हॉट वी यूज. लिकेज करंटसाठी आपण ELCB यूज करतो. सांगितलं तुम्हाला एक कन्सेप्टमध्ये, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. एक मला वाटते सेकंड शिपला याचा फुल फॉर्म विचारला होता आणि तुम्हाला अर्थ लिकेज करंटसाठी काय वापरतो असं विचारलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे 38 नंबरचा, अ सर्किट ब्रेकर इज. सर्किट ब्रेकर काय आहे? इंटरप्ट द सर्किट. सर्किट ब्रेकर काय करते? सर्किटला इंटरप्ट करते, म्हणजे बंद करते, चालूही करते. पण हे एवढं ऑप्शनमध्ये एवढंच होतं आणि हे त्याचं राईट आन्सर आहे. ठीक. पुढे जाऊ आपण 39, 2 कॅपॅसिटर्स आर इन पॅरलल, फाइंड इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. सिंपल क्वेश्चन आहे हा एकदम. 2 कॅपॅसिटर आहे पॅरललमध्ये. तुम्हाला माहिती आहे पॅरललमध्ये जर कॅपॅसिटर असेल तर सिरीजचे फॉर्म्युले लागतात. तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स इज इक्वल टू C1 + C2 म्हणजे 4 + 6 हे झाले 10. तर आन्सर आहे आपला 10 मायक्रोफॅरेड. बस. 40 नंबरचा क्वेश्चन, विच रिले इज होल्ड देअर कॉन्टॅक्ट इन पोझिशन आफ्टर द पॉवर कट ऑफ. हां, आता या रिलेबद्दल आपण पाहिलं नव्हतं.
सोडून दिलं होतं, पण याचा आन्सर आहे राईट लॅचिंग रिले. लॅचिंग रिले असा आहे की जो त्याचे कॉन्टॅक्ट होल्ड ठेवतो, देअर कॉन्टॅक्ट इन होल्ड पोझिशन आफ्टर पॉवर कट ऑफ. आता तो कसा काम करतो, काय आहे, कुठे वापरतात, तिथं आपण ते नाही पाहतात, ते आता नवीन याच्यात पाहू आपण कन्सेप्टमध्ये, लेक्चर्समध्ये आपल्या. पण त्याचा आन्सर होतं राईट लॅचिंग रिले. देन पुढे 41 नंबरचा, इफ टेन्शन इज डबल देन सॅग विल बी. पहा आता इथं तर काही जणांचा असा डाऊट होता या क्वेश्चनमध्ये की सर इथं डिक्रीज बाय हाफ नव्हतंच, डिक्रीज बाय काहीतरी 4 टाइम्स आणि डिक्रीज बाय 8 टाइम असं, आणि एकच ऑप्शन होतं म्हणते डिक्रीजवालं. तर एकच जर ऑप्शन असेल तर मे बी त्यांची प्रिंटिंग मिस्टेक असेल, नाही तर मग तुम्ही बरोबर पाहिलं नसेल, त्याच्यामुळे. पण तरी इथं पाहू आपण याचा राईट आन्सर काय आहे. तर सॅग बरोबर जे आहे ओमेगा WL² भागेला 80. W वेट आहे, L कंडक्टरची लांबी आहे, 8 कॉन्स्टंट आहे आणि T म्हणजे टेन्शन आहे. इथं टेन्शन म्हटलेलं आहे नाही, टेन्शन जर डबल केलं, टेन्शनचा वर्ग नाही आहे, फक्त टेन्शन आहे. टेन्शनला जर डबल केलं तर सॅग हा अर्धा होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं राईट आन्सर तर हाफच आहे. बरोबर. तर पुढे जो आपण नेक्स्ट क्वेश्चन, प्रॉपर्टीज ऑफ कंडक्टिंग मटेरियल. कंडक्टिंग मटेरियलच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहे, लो रेजिस्टिव्हिटी आणि हाय कंडक्टिव्हिटी. झाला आपलं हे इलेक्ट्रिकल मटेरियलच्या वेळेस पण पाहिलं आपण, ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन तेव्हा पण पाहिलेलं आहे. सिंपल क्वेश्चन. 43 नंबरचा, विच डिव्हाइस इज यूज टू प्रोटेक्ट द वॉटर हॅमरिंग इन द पेनस्टॉक. पेनस्टॉकमध्ये जे वॉटर हॅमरिंग असते, वॉटरचं प्रेशर असते, ते हँडल करण्यासाठी आपण काय यूज करतो, सर्ज टँक. तर हे एक त्याचं सिंपल आन्सर होतं. विच मोटर इज यूज ॲट अ कॉन्स्टंट स्पीड. सिंपल क्वेश्चन आहे. DC शंट मोटर जे आहे ते आपण कॉन्स्टंट स्पीड मोटर म्हणून यूज करतो. आता पहा इथे ऑप्शन आहे DC कंपाऊंड मोटर. बरोबर, DC कंपाऊंड मोटरचं जर तुम्ही पाहिलं असेल तर याच्यामध्ये आता शंट मोटरच्या मध्ये किंचित स्पीड कमी होते आणि शंट कंपाऊंड मोटरमध्ये थोडीशी स्पीड जास्त कमी होते. पण याचं राईट आन्सर कंपाऊंड नाही आहे, शंटच आहे 100%. बरोबर. व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन 3 फेज सप्लाय. 3 फेज सप्लायमध्ये किती डिग्रीचा फेज डिफरन्स असतो, 120 डिग्रीचा. पूर्ण गावाला माहीत आहे हे. म्हणजे सगळेच मोस्ट ऑफ द क्वेश्चन, फक्त काहीच क्वेश्चन आहे 2-3 ते जर सोडले तर मला तरी वाटते काही फार असा कठीण पेपर नव्हता. 47च्या 47 क्वेश्चन जे आहे ते आपले बरोबर असायला पाहिजे होते. ठीक आहे, म्हणजे तुम्हीच पाहून घ्या, हे जर क्वेश्चन असेल तर का चुकेल, चुकण्याचं कारणच नाही ना. सगळं झालेलं आहे, रिव्हिजन केली आहे, आपल्या नोट्समध्ये आहे, जसं आहे तसं विचारलेलं आहे, मग प्रॉब्लेम काय आहे. व्हॉट इज द मॅक्झिमम पॉवर फॅक्टर व्हॅल्यू. माहिती आहे आपल्याला की पॉवर फॅक्टरची जास्तीत जास्त व्हॅल्यू किती असू शकते, 1 असू शकते. पुढे इफ मॅक्झिमम व्होल्टेज इज 120 व्होल्ट देन फाइंड RMS व्होल्टेज. आता पहा याच्यातही अजून तुम्हाला काही विद्यार्थ्यांनी मला डाऊट सांगितला की सर मॅक्झिमम दिलं होतं, RMS विचारलं होतं, सर RMS दिलं होतं, मॅक्झिमम विचारलं होतं, म्हणजे तुम्हाला तो क्वेश्चन आठवला नाही. ठीक आहे, आता हे जे आहे क्वेश्चन्स मी आताच नाही लिहिले, पेपरच्या 2 दिवसानंतरच लिहिले होते, 1 दिवसानंतरच. फक्त व्हिडिओ सोल्युशन थोडंसं लेट बनलं, त्याच्याबद्दल थोडंसं माफी मागतो मी, कारण की खूप बिझी शेड्यूल्स आहे त्याच्यामुळे थोडंसं ते इथे जे आहे. पण क्वेश्चन्स पुराणे तेव्हाच सांगितलेले आहे. तर आता ज्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे बा ज्यांनी कन्फर्म वाचलं की नाही असंच होतं, तर तुम्ही घाबरू नका, तुमचं आन्सर अगदी बरोबर आहे. घाबरायची भीती कोणाला, ज्याला डाऊट आहे बा की काय विचारलं तर मी काय मार्क करून टाकलं. तिथं मॅक्झिमम व्होल्टेज इज 120. मी दोन्ही याने सॉल्व्ह करून देतो याला. 120 हे मॅक्झिमम व्होल्टेज आहे. RMS काढायला सांगितलं होतं, तर RMSचा फॉर्म्युला असतो Vm/√2. या √2ला आपण असं पण लिहू शकतो 0.707 आणि Vm आहे 120. या दोघांचा गुणाकार केला तर तो येतो, इथंच आहे माझ्याकडे, 84.84 व्होल्ट. ठीक आहे, हे इथंच दिसते आपल्याला, कारण की एकापेक्षा कमीनं गुणलं तर 84.84. आणि देन मग इथं काही पोरं असं म्हणून राहिले होते की सर हे RMS होतं 120 आणि मॅक्झिमम काढायचं सांगितलं होतं. ठीक आहे, तर मॅक्झिममचा फॉर्म्युला काय होईल मग, जर RMS दिलं असेल आणि मॅक्झिमम काढायला लावलं असेल तर मॅक्झिममचा फॉर्म्युला VRMS गुणिला √2. तर Vm बरोबर √2 इंटू VRMS. √2ची किंमत 1.41 आणि VRMS 120. याचा जो गुणाकार केला तर तो येतो 169.2 व्होल्ट. ठीक आहे, ऑलरेडी केलाच आहे तिथं, कारण त्याचा गुणाकार तेवढा येतेच. तर पहा आता इथं 2 आन्सर आहे, 169 पण आहे आणि 84.84 पण आहे, म्हणजे ऑप्शनमधलं 84.85 ते असू शकणार, म्हणजे असतेच ते. पण आता 2 पैकी बरोबर कोणतं आहे सर, तर मी पहा मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांकडून व्हॅरी केलं तर मला हेच सापडलं की सर मॅक्झिमम दिलं होतं आणि RMS विचारलं होतं. पण तरी चालून जर एखाद्या विद्यार्थ्याला डाऊट वाटत असेल तर आता काही त्याच्यावर R&D करू नका. तुम्ही जर शुअर असेल की नाही RMS देऊन VM विचारलं असेल तर तुमचं हे उत्तर बरोबर आहे. RMS देऊन VM विचारलं असेल तर हे उत्तर बरोबर आहे, आणि जर VM देऊन RMS विचारलं असेल तर राईट आहे. पण मला आता मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांनी हेच सांगितलं की सर मॅक्झिमम दिलं होतं, RMS विचारलं होतं, त्याच्यामुळे मी आन्सरला इथं ऑप्शन एस राईट मार्क करणार. ठीक आहे, देन पुढे जो आपण
फॉर विच जनरेटर रिसिड्युअल मॅग्नेटिझम फ्लक्स नॉट रिक्वायर्ड. ठीक आहे, तर सेपरेटली एक्साइटेड जनरेटरला रिसिड्युअल मॅग्नेटिझम फ्लक्सची काही आवश्यकता नसते, कारण की आपण त्याला सेपरेटली एक्साइट करतो. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. 49 नंबरचा क्वेश्चन, अ स्विच इज ऑलवेज कनेक्टेड इन. खूपच भारी क्वेश्चन होता हा, एकदमच कठीण, क्वचितच कोणाला आला असन. ठीक आहे, अ स्विच इज ऑलवेज कनेक्टेड इन लाईव्ह वायर. ओके. देन पुढचा 50 नंबरचा क्वेश्चन आहे, विच मोटर इज नॉट सेल्फ स्टार्ट. तर कोणती मोटर, हां आता या क्वेश्चनमध्ये सुद्धा एक डाऊट आहे की सर हा मी इथे लिहिलेच आहे नॉट कन्फर्म, म्हणजे हा क्वेश्चन आला होता की नाही आला होता क्वेश्चनमध्ये म्हणजे एक्झाममध्ये ते एक शुअर नाही आहे. काही विद्यार्थ्यांनी मला फक्त मला वाटतं एका विद्यार्थ्यानं सांगितलं की सर असा एक क्वेश्चन होता, आणि बाकीच्यांनी मग दोन तीन क्वेश्चन हे कमीच सांगितले होते. आला असेल तर त्याचा आन्सर आहे सिंक्रोनस मोटर, की कोणती मोटर जी आहे ती सेल्फ स्टार्ट नाही आहे. ऑप्शननुसार तर हेच आहे, सिंगल फेज नसायला पाहिजे त्याच्यामध्ये, जर सिंगल फेज असेल तर मग तेही आहे, पण सिंगल फेज नव्हतंच ऑप्शनमध्ये असंही सांगितलं आहे. तर हे आन्सर आहे. जर याच्या व्यतिरिक्त काही असेल तर मग तो प्रश्न आणि त्याचं ते उत्तर जे काही येईल ते बरोबर आहे. ठीक आहे, सो हे होते आपले पूर्ण 50 क्वेश्चन्स. आणि आता या 50 क्वेश्चन्सला जर आपण ओव्हरऑल पाहिलं की बा आपला स्कोर कसा असायला पाहिजे, तर पहा मी एकदम ॲव्हरेज स्कोर काढतो आहे ॲव्हरेज विद्यार्थ्याचा. त्याच्यानुसार गरीब विद्यार्थ्यांना आपले 2-3 प्रश्न चुकीचे अजून पकडून घ्या. ठीक आहे, आणि हुशार विद्यार्थ्याचा स्कोर त्यांना अजून एखादा 1-2 क्वेश्चन्स वरतं पकडून घ्या. हा क्वेश्चन तर यायलाच पाहिजे एक ॲव्हरेज विद्यार्थ्याला, हे सुद्धा यायला पाहिजे, हे सुद्धा यायला पाहिजे होतं. हे आता इथं तुमचं काहीतरी मिस्टेक झाली असेल तो नंतरचा भाग आहे, पण तुम्ही मार्क केला असेल. ठीक आहे, मी अशी अपेक्षा करतो. हां, हा एक क्वेश्चन सोडून देऊ आपण, एक जो तुम्ही केलाच नसेल सॉल्व, नाही असेल लागलं लक्षात, तर एक हा सोडून देऊ आपण. देन पुढे जाऊ आपण. एक हा चुकीचा आहे, बरोबर आहे, मी हे सध्या डिस्कस नाही करत. तुम्ही मार्क केलाच असेल, एक तर तुम्ही हे मार्क केलं असेल, एक तर हे मार्क केलं असेल, पण सध्या सोडण्यामध्ये मी एकच क्वेश्चन पकडलेला आहे सोडल्यामध्ये जो आपण स्किप केलेला आहे. हा सुद्धा स्किप केला नसेलच तुम्ही, हा एक स्किप केला असेल 2. बस मला तर नाही वाटत नंतर मग. आणि चला आता हा वाला एक क्वेश्चन 300 किलोमीटरचा, तो तुम्हाला नसेल माहीत, तर तो पण तरी मला तरी वाटते की हा काही स्किपमध्ये नसला पाहिजे होता, पण ज्यांनी केला असेल त्यांचं काही हरकत नाही आहे. 3 पकडा. ठीक आहे, एकदम ॲव्हरेज विद्यार्थ्याचा स्कोर पकडत आहे आपण 3. ठीक आहे, 3 झाले. पुढे जाऊ आपण. 3 क्वेश्चन आतापर्यंत, हां 3 आणि नंतर हा 4 एक स्टारविंगचा जो तुम्हाला नाही बा माहीत पूर्ण टोटली. ठीक आहे, बस बाकी तर नाही आहे. मग 4पेक्षा तो जास्त आहेच नाहीत. हां, हा एक 5 समजा. ठीक आहे, लॅचिंग रिले. पण मला जर वाटतं याच्यातले 1-2 क्वेश्चन तर जे आहे ते तुम्ही नोट्समध्ये आपल्या म्हणजे MCQ लेक्चर्समध्ये वाचलेले, आपले MCQ नोट्समध्ये वाचलेले आहेतच, पण मी एकदम ॲव्हरेज स्कोर पकडून राहिलो आहे 5. ठीक आहे, जो आपण म्हटलं ना तिन्ही शिफ्टपैकी, कारण तुम्ही पाहून घ्या फर्स्ट शिफ्टला काही एवढे क्वेश्चन्स नव्हते सोडण्यासारखे, सेकंड शिफ्टला पण एवढे नव्हते, आता थर्ड शिफ्टला थोडेसे 5 वर गेला हा आकडा, पण त्यातही आपण बरोबर क्वेश्चन्स बाहेर काढू शकलो असतो. ठीक आहे, सो संपलं, बाकी तर काही नव्हतं याच्यामध्ये. तर इथे जर आपण पाहिलं मित्रांनो, एक ॲव्हरेज स्कोर म्हणतो आहे मी, एक ॲव्हरेज स्कोर जो आहे तो आपला 45 आउट ऑफ 50. डायरेक्ट सोडल्यामधून म्हटलं आहे मी तुम्हाला, पण मी तुम्हाला सांगतो सोडल्यामधून तुम्ही असं तर नाही आहे ना एकदमच तुम्ही 1-2 तुक्के मारणारच नाही. तर तुम्ही या 50पैकी ऑब्व्हियसली म्हणजे 50पैकी तुम्ही 47 तो क्वेश्चन अटेम्प्ट केलेच असते. 2 तो क्वेश्चनवर तुम्ही रिस्क घेतलीच असती, जे होतेही रिस्क घेण्यासारखे, आणि त्या 47पैकी तुमचे 45 बरोबर यायला पाहिजे होते. 2 चुकीचे पकडून घ्या. आता हा चला चांगल्या हुशार विद्यार्थ्याचा स्कोर जरी पकडला तरी एक समजा हुशार विद्यार्थ्याचा स्कोर पकडू आपण, हा याच्या वरतं, आणि तरी एक ॲव्हरेज विद्यार्थ्याचा स्कोर, हाही हुशार विद्यार्थ्याचा स्कोर आहे. चला या दोघांनी वरतं ठेवू आपण, कारण की 50 आणि याला थोडंसं खाली घेऊ आपण. ओके, हे थोडे हुशार विद्यार्थ्याकडे गेले, तर तरी मला तरी वाटते की 47 तर मारण्यासारखे होतेच, आणि जर नैसर्गिक तुम्ही 47 मार्क केले, एक 45 जरी मार्क केले असेल तरी या 45 पैकी तुमचे 43 क्वेश्चन जे आहे ते बरोबर असायला पाहिजेच होते, कारण की एवढा काही फार कठीण असा पेपर नव्हता. ठीक आहे, पण जे 2 शिफ्ट होते त्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली थोडासा होता कठीण. तर अशा पद्धतीनं हा होता आपला स्कोर. बाकी मग बिलो आहेतच आपले 41, 42, 40, तेही चालतेच आहे, काही हरकत नाही आहे. ठीक आहे, जो काही स्कोर आला 37-38 अकॉर्डिंग टू तुम्ही जेवढे मार्क केले असेल तेवढे. ठीक आहे, निगेटिव्हमध्ये न जाण्यापेक्षा पॉझिटिव्ह आपले मार्क्स ठेवणे साठवून हे चांगली गोष्ट आहे. ओके, तर आता हे झालं आपलं थर्ड शिफ्टचं पेपरचं ॲनालिसिस. आता राहिलं फक्त तुम्ही ज्याची वाट पाहून राहिले होते ते, की सर एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहील, तर याच्यावर आपण बोलू लगेच, म्हणजे एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कारण की पहा मित्रांनो, एकदम काही असं कन्फर्म सांगता येणार नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल, तर पण एक कॅल्क्युलेशन्स करून तुम्हाला म्हणजे माझ्या लेवलला करून सांगतो की एक्सपेक्टेड काय असू शकतो. ठीक आहे, मग बाकी तो पाहू आपण नंतर.
राहिली दुसरी गोष्ट की अजून सांगितलं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बॅच जॉईन नसेल केल्या त्यांना जर करायची असेल तर मित्रांनो सध्या आता ऑफर चालू आहे. 20 तारीख त्याची शेवटची आहे. 20 तारखेपर्यंत जर तुम्हाला बॅचेस ॲडमिशन्स करायचे असेल तर करून घ्या, कारण की खूप मोठं, सगळ्यात मोठं आतापर्यंतचं पॉवर डिस्काउंट आपण अवेलेबल केलेलं आहे. जेवढेही नवीन विद्यार्थी असेल त्यांना ऑनलाईन जे बॅचेस आहे फास्टॅग आणि रेग्युलर त्याच्यामध्ये 20% डिस्काउंट आहे आणि जे ओल्ड स्टुडंट आहे त्यांना 30% डिस्काउंट आहे. जर ओल्ड स्टुडंटला रिव्हिजनसाठी करायची असेल तर तुम्ही जॉईन करू शकता नवीन विद्यार्थ्यांना. त्याच्यानंतर एकदा ही व्हॅलिडिटी संपली की त्याच्यानंतर जर मग कोणी फीजमध्ये म्हटलं तर फीजमध्ये ॲडजस्टमेंट होणार नाही स्ट्रिक्टली. ओके, तर तुम्हाला करू शकता. जे नवीन विद्यार्थी यांनी फक्त याच्यावर मेसेज करा, एक हाय म्हणून जस्ट मेसेज तुमचं नाव पाठवलं तर तुम्हाला डिटेल्स भेटून जातील. डिटेल्स वाचून तुम्ही कॉल करून तुमचे ॲडमिशन्स कन्फर्म करू शकता. ठीक आहे. ऑफलाईन बॅचला पण प्रवेश देणं सुरू आहे. ऑफलाईन बॅच पण आपली आता नेक्स्ट वीकच्या जवळपास चालू होऊन जाईल. त्याचं तुम्हाला एक्झॅक्टली शेड्यूल भेटून जाईल. त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करून ठेवा. ठीक आहे, किंवा कॉल करा. सो इथे थांबू आपण. बाकीचं जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओला पाहू. सो थँक्यू. बाय बाय.